वेलकम टू ऑल. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे ट्रॅव्हल विथ मीनूमध्ये. आणि आज दिवस दुसरा आहे आणि आज आम्ही संभाजीनगरमध्येच आहोत. खरं तर काल इथे फिरता फिरता आम्हाला रात्र झाली, जवळपास 9 वाजले आणि 8:30-9 वाजता मी रूम केलं इथे, जे की साई रेसिडेन्सी म्हणून आहे आणि फॅमिली हॉटेल आहे. सो आत्ता सकाळी मी 3:30 वाजता उठले, 4 वाजता बबड्याला उठवली आणि आंघोळ वगैरे घालून आता आम्ही रेडी आहोत. 5:50 आमची वंदे भारतची ट्रेन आहे, जी की आम्हाला 1-2.5 तासामध्ये, 2.5 ते 3 तासामध्ये 8:30 वाजेपर्यंत नाशिकला सोडेल. नाशिकवरून जायचं आहे त्र्यंबकेश्वर. सो आता आम्ही रेडी झालो त्र्यंबकेश्वरसाठी आणि 1-4:30च्या दरम्यानमध्ये, सकाळच्या आता 4:30च्या दरम्यानमध्ये आम्ही इथून चेकआउट करू. सो पुढे भेटूया त्र्यंबकेश्वरला. बाय. आधीच्या व्हिडिओमध्ये जसं मी सांगितलं होतं की माझं रूम हा 100 मीटरच्या अंतरावर होतं स्टेशनपासून. सो मी सकाळी 4:30 वाजता निघाले स्टेशनकडे जायला. खरं तर मला चहा प्यायचा होता सकाळी सकाळी आणि ह्या बघा औरंगाबाद स्टेशन आणि बाहेर नाश्त्यासाठी आणि चहासाठी खूप सारे अशा टपरी वगैरे होत्या. तर मी इथे चहा घेतला आणि आधीला विचारलं, आधी नाही म्हणाला आणि अशा प्रकारे आम्ही प्लॅटफॉर्मला गेलो. अद्वैतला वंदे भारतमध्ये बसायचंच होतं, त्यामुळे तो खूप जास्त खुश होता की त्याला वंदे भारतमध्ये बसायला मिळालं आणि तो लिटरली मला काय काय सांगत होता आणि अशा प्रकारे आमचं ट्रॅव्हल सुरू झालं. खरं तर वंदे भारतचं बाकी मी नाश्ता वगैरे केला नाही, कारण की सकाळी खाणं शक्यच नव्हतं. तर त्याच्यामुळे अशा प्रकारे 2.5 तासात आम्ही नाशिकला पोहोचलो आणि नाशिकवरून तुम्हाला बसेस पण मिळतात, रिक्षा पण मिळतात. ॲज पर ऑलवेज आय टोल्ड यू दॅट बार्गेनिंग स्किल खूप मॅटर करतं. पण मी तर सजेस्ट करेन की 40 किलोमीटर म्हणजे एक जवळपास 38-40 किलोमीटर अंतर आहे नाशिक रोड स्टेशनपासून तर त्र्यंबकेश्वर. तर त्यामुळे तुम्ही बसने ट्रॅव्हल केलं तर हे बरं राहतं की बसने. आणि खूप साऱ्या बसेस ॲक्च्युली जातात, म्हणजे 245 बस क्रमांक आहे. ते तुम्ही पुढे मी तुम्हाला दाखवणार. हा बघा, हा बाहेरची साईड आहे जिकडनं आपल्याला रिक्षा आणि हे मिळतात. तिथे खूप सारे रिक्षावाले असतात आणि ते आपल्याला सांगतात की येणार का वगैरे, लाईक दॅट. पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही बसनेच जा, कारण की महिलांना 50% ऑफ आहे, कारण की ते सवलत आहे महिलांना. तर मी सगळ्यांना सांगेन. हे बघा, लांबच्या पण गाड्या जातात. एक लांबचा बस स्टॉप आहे तो वेगळा आहे, तो पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल. पण ह्या ज्या बसेस आहेत ज्या त्र्यंबकेश्वरला जातात या सिटी बस आहेत. हे बघा 245A बस त्र्यंबकेश्वरला जाते आणि भरपूर बस असतात. असं नाही आहे की एकच बस आहे मग अर्ध्या तासाने, असं बिलकुल नाही. लागोपाठ बस असतात. तर त्याच्यामुळे मी तर सजेस्ट करेन की सिटी बसनेच तुम्ही जा. आणि जर तुमच्याकडून डायरेक्ट लांबची गाडी असेल त्र्यंबकेश्वर तर त्याने तुम्ही गेलात तरी चालेल. हा बघा, हा बस स्टॉप आहे सिटी बस स्टॉप, जो की आपल्याला त्र्यंबकेश्वरला सोडतो. आणि इथून आतमध्ये थोडंसं चालत जावं लागतं. थोड्या म्हणजे एक 200 मीटर 300 मीटरचा पल्ला असेल जो की आपल्याला चालत जावं लागतो. बाकी असं काही जास्त आतमध्ये नाही आहे. तर त्यामुळे ते एक आहे की आपल्याला थोडंसं आतमध्ये चालत जावं लागतं. हे बघा, इथे पाट्या लावलेल्या आहे जे की आपल्याला पूर्ण वे दाखवलेत, मार्ग दाखवलेत की पुढून कसं जायचं वगैरे आणि कुठून काय आहे हे सगळं. आणि अशा प्रकारे मी आणि आधी चालत पुढे गेलो. तर हे बघा, इथून सरळ आपल्याला जायचं आहे, जे की मंदिराकडे घेऊन जाणारा हा एक सर्कल आहे आणि त्या सर्कलच्या राईट हँड साईडने पण पाटी आहे. आणि हे बघा, हा जो मेन आतमध्ये जाण्याचा रस्ता आहे आणि ऑटो रिक्षा आतपर्यंत येतात. जर तुम्हाला परवडणार असेल आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही ऑटो रिक्षा करून डायरेक्ट मंदिराच्या पायथ्यात म्हणजे मंदिराजवळ तुम्ही जाऊ शकता. आणि नाही तर हे बघा, हा सरळ जो रस्ता गेलाय तो आहे बाहेर पडण्याचा रस्ता. आणि इथून जे पुढे आहे, हा बघा, हा आपण लेफ्ट साईडने आलो ॲक्च्युली आणि लेफ्ट साईडने आतमध्ये जायला गेट आहे. आणि इथे आम्ही फुलांची टोपली वगैरे घेतली, तिथे बॅग वगैरे ठेवली. बॅग आणि सँडल काढून मग आता आम्ही आतमध्ये गेलो लाईनमध्ये उभे राहायला.
मला असं वाटलं की गर्दी थोडी कमी असेल, पण ठीक आहे. म्हणजे मला 2.5-3 तास लागले दर्शनात, किंवा मी लाईनमध्ये उभी होती खरं तर. आणि हे बघा सगळेजण कसे जात आहेत. आधीला तर खूप घाई होती. आधीला असं वाटलं रस्ता पूर्ण मोकळा आहे त्यामुळे पुढे पण मोकळाच मिळेल, पण तसं नव्हतं. पुढे जाऊन आम्हाला खूप थांबावं लागलं. आणि मीही खूप सारे व्हिडिओज आणि फोटोज वगैरे घेतले या लाईनमध्ये, आणि खूप छानही आले. आणि इथे प्रत्येक ठिकाणी असं TV लावलेलं आहे जे की लाईव्ह आपल्याला दर्शन देतात. इथे जे आहे त्र्यंबकेश्वरला आपल्याला गाभाऱ्यामध्ये जाऊ देत नाहीत किंवा गाभाऱ्यामध्ये प्रवेश नसतो. सो प्रत्येक भाविक हा जो आहे तो दारातूनच, म्हणजे गाभाऱ्याच्या दारातून दर्शन घेऊन बाहेर पडत असतात. आणि हे बघा आता मी पण मग इथे जे आहे ते ट्राय केलं की मी गाभाऱ्याचा व्यवस्थित व्हिडिओ घेऊ शकेन. सो मी ते ट्राय केलं गाभाऱ्याचा व्हिडिओ घेण्याचा. आजूबाजूचा परिसर आहे जो की मी लाईनमध्ये उभी असताना मी घेतले. इथे छोटे छोटे पिंड आहेत आणि त्यांचे दर्शन पण घेता येतात आपल्याला लाईनमध्ये करून. हा बघा आता हा गाभाऱ्याचा मेन गर्दी आपल्याला दिसते की आपण आतमध्ये प्रवेश करत आहोत. आणि इथे VIP लाईन पण होत्या ॲक्च्युली. आणि VIP लाईन ज्या आहेत त्या इथे गाभाऱ्याच्या बरोबर दरवाजाच्या जवळ येऊन मिळतात. आणि अशा प्रकारे सगळे भाविक जे आहेत ते अशा प्रकारे असे सगळे भाविक जे आहेत ते या गाभाऱ्याच्या लाईनमध्ये एकत्र येतात. आणि हा जो समोर दिसतोय झुमरवाला तो मेन गाभाऱ्याचा दरवाजा आहे. जो पहिले बघितला होता तो पहिला, हा दुसरा, आणि आतमध्ये गाभारा असा आहे तो हा मधला दरवाजा आहे. आणि इथेच VIP लाईन येऊन मिळतात. जर तुम्हाला परवडणार असेल तर तुम्ही VIP लाईनमध्ये पण तिकीट घेऊ शकता, जर तुमच्यासोबत कोणी वयस्कर वगैरे असतील तर. असं काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि अशा प्रकारे आम्ही गाभाऱ्यात, तर सगळ्याच गाभाऱ्यांमध्ये शूटिंग अलाउ नसते, तर त्याच्यामुळे ते शक्य झाली नाही. ही बघा ही VIP लाईन आहे. मी दाखवण्याचा प्रयत्न केला VIP लाईन, कारण की यांना आहे ना 2 तास लाईनमध्ये उभं राहावं लागलं नाही. मला वाटतं त्यांचं 1 तासामध्ये होत असेल. आणि मला असं वाटतं मी 2.5-3 तास लाईनमध्ये होती गाभाऱ्याच्या. आणि अशा प्रकारे ही लाईन पुढे जात होती. पुढे खूप गर्दी होत जाते, तर लहान मुलांना शक्यतो सांभाळून घ्यावं लागतं, कारण की सगळ्या लाईन एकत्र आल्यामुळे ना थोडंसं अशी हे होते, म्हणजे लाईक गर्दी कसं होते तसं होऊन जातं आणि खूप गोंधळ होतो इथे. कारण की एकच दरवाजा आणि 3 लाईन एकत्र येतात, तर त्यामुळे इथे थोडंसं सांभाळून जावं लागतं लहान मुलांना. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला दर्शन घ्यायला मिळतात. आणि आतमध्ये गेल्यानंतर मी जसं तुम्हाला सांगितलं की आपल्याला आतमध्ये जाऊ देत नाही गाभाऱ्यात, तर ते गाभाऱ्याचा जो उंबरठा आहे तिथूनच आपल्याला दर्शन घेऊन बाहेर पडावं लागतं. आणि अशा या 2 दिवसाचा खर्च मला 3,500 पर्यंत आला, म्हणजे 4,000च्या आतमध्ये. जर मी वंदे भारत बुक केलं नसतं तर माझं इथे सगळे भाविक येऊन आपापले फोटो घेत होते. अगदी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक आनंद होता की महादेवांचे दर्शन घेतल्यानंतरचा जो आनंद आहे तो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता. आणि इथे बाहेरच्या साईडने जसं नंदीच्या मुखातून पाणी येतं तेही आम्ही प्यायलो वगैरे. आणि त्याच्यानंतर आम्ही नाश्ता केला. भूक खूप लागली होती आणि अद्वैत खूप रडत होता. मग नाश्ता केल्यानंतर आम्ही इथून निघालो आणि या परिसरात थोडं प्रसाद वगैरे घेतलं, थोडं शॉपिंग केली. आणि मग हा जो बस स्टॉप आहे ना तो लॉंग रूटच्या गाड्यांचा होता. आणि अशा प्रकारे आम्ही ट्रेन पकडून पुन्हा ठाणा स्टेशनला उतरलो. आणि आता ही घरी जायची वेळ. सो आतासाठी बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. असंच तुमचं प्रेम राहू द्या. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा आणि शेअर करा. नेक्स्ट जे डेस्टिनेशन असेल किंवा नेक्स्ट प्लेस कोणतं तेही तुम्ही मला सजेस्ट करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग ट्रॅव्हल विथ मीनू. या पूर्ण ट्रॅव्हलचा खर्च मला 3,500 पर्यंत आला. आणि म्हणजे 3.5-4च्या दरम्यान आहे, कारण की मी वंदे भारत बुक केलं नसतं तर माझं खर्च खूप कमी झाला असता. पण ठीक आहे, माझ्या अद्वैतची इच्छा पूर्ण झाली आणि तेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. सो ॲज ऑफ नाऊ बाय बाय.